नमस्कार, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीशी रिलेटेड काही हॅक शेअर करणार आहे, जी मला तरी वाटते की प्रत्येक लेडीजला माहिती असायला हवी। त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, जनरली आपण साडीची घडी अशा प्रकारे करतो, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आपण साडीला फोल्ड करतो आणि त्याची घडी घालतो। बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की अशा प्रकारची जेव्हा आपण साडीची घडी घालतो ती लवकर बिघडते। या व्यतिरिक्त चुकीने आपल्या हातातून ही साडी पडली तरी देखील त्या साडीची फोल्ड खराब होणार। पण मी आज तुमच्यासोबत एवढी सोपी पद्धत शेअर करणार आहे, जसं यूट्यूबवर भरपूरशा पद्धती साडी फोल्ड करण्याच्या उपलब्ध आहे, पण आपल्याला फक्त त्या पाहायलाच आवडतात। सहसा आपण त्या प्रकारची साडी फोल्ड करत नाही। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जसं आपण नॉर्मली साडीची फोल्ड करतो त्याचप्रमाणे फोल्ड करायची आहे। यानंतर व्हिडिओमध्ये मी जशी दाखवत आहे त्यानुसार दोन्ही साइडनी साडी फोल्ड करून घ्यायची आहे। फोल्ड केल्यानंतर एका साइडची जी साडी आहे ती दुसऱ्या साइडमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित फसवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता यानंतर साडीची फोल्ड किती व्यवस्थित झालेली आहे, करायला देखील इझी आहे। आणि अशा प्रकारे जर तुम्ही साडीची फोल्ड घातली तर साडी चुकीने कपाटातून खाली पडली तरी देखील त्याची फोल्ड खराब होणार नाही। हे बघा, इथे मी साडी 2-3 वेळा हलवून दाखवत आहे तरी देखील त्याची फोल्ड जशीच्या तशी आहे। जर तुम्ही नॉर्मल साडीची फोल्ड करून त्याला अशा प्रकारे फेकलं असतं तर साडीची फोल्ड अस्ताव्यस्त झाली असती। अशा प्रकारे साडी फोल्ड केल्यामुळे इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही साडीचं ब्लाउज देखील ठेवू शकता। आय होप फ्रेंड्स, तुम्हाला ही साडीची घडी नक्कीच आवडली असेल। मैत्रिणींनो, जनरली जेव्हा आपल्याला साडी नेसायची असते तर आपण काय करतो, ती कमरेपासून नेसतो। पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की साडी नेहमी जे साडीचं पदर आहे ते पहिले सेट करा आणि त्यानंतर साडी नेसून बघा, तुम्हाला खूप इझी पडेल। माझ्यासोबत देखील असंच व्हायचं। मी जेव्हाही साडी नेसायला जायचे तर मला पदर करताना भरपूरसा वेळ लागायचा। तेव्हापासूनच ही ट्रिक फॉलो करायला मी सुरुवात केली। तर यासाठी आपल्याला सर्वात प्रथम साडीचा जो पल्लू आहे तो सेट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जसा ब्रॉड हवा असेल तर ब्रॉड करू शकता किंवा छोटा हवा असेल तर छोटा करू शकता। त्यानंतर तो सेफ्टी पिननी व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित प्रेसनी प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो खूप चांगल्या प्रकारे सेट होईल। हे बघा, इथे पाहू शकता किती चांगल्या प्रकारे साडीचा जो पल्लू आहे तो सेट झालेला आहे। एकदाचा जर साडीचा पल्लू तुमचा रेडी असेल ना तर साडी नेसायला काही वेळ लागत नाही। तर जर साडी प्लेटिंग जर तुम्हाला जमत नसेल तर अशा प्रकारे कुठे जायच्या आदल्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे साडीचा पल्लू जरी सेट करून ठेवला तरी देखील साडी घालायला तुम्हाला वेळ लागणार नाही। इथे तुम्हाला मी दाखवते, बघा, ऑलरेडी मी साडीचा पल्लू सेट करून ठेवलेला आहे आणि सेफ्टी पिननी लॉक करून ठेवलेला आहे, त्यामुळे तो बिघडणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला साडी पहिले नेसून घ्यायची आहे। त्यानंतर आपण साडीचा जो पदर सेट केलेला आहे तो अशा प्रकारे ब्लाउजला सेफ्टी पिननी लॉक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नॉर्मली जशी तुम्ही साडी नेसता त्या प्रकारे 2 मिनिटात साडी नेसून घ्यायची आहे। अशा प्रकारे जर साडी नेसली तर आपल्याला वेळ देखील लागणार नाही आणि साडीही दिसायला सुंदर दिसेल। यानंतरचा तिसरा हॅक नाड्याबद्दल आहे। जसं पेटीकोटला बांधण्यासाठी आपण नाडा इन्सर्ट करतो, पण कित्येकदा घालताना किंवा असाही जनरली हा नाडा ओढला तर बाहेर निघतो। मग आपण काय करतो की सेफ्टी पिनच्या हेल्पनी हा नाडा पेटीकोटमध्ये इन्सर्ट करतो। बट आज मी तुमच्यासोबत एक हॅक शेअर करणार आहे। तो हॅक जर तुम्ही फॉलो केला तर पेटीकोटचा नाडा हा कधीच आत जाणार नाही। ही ट्रिक तुम्हाला फक्त एकदाच फॉलो करायची आहे आणि तुमचा नाडा हा पेटीकोटमध्ये कधीच आत जाणार नाही। तर यासाठी सर्वप्रथम दोन्ही नाड्यांना सेम साईजमध्ये असं खिचून घ्यायचं आहे। यानंतर जो पेटीकोटचा मधला पार्ट आहे तिथे नाडा आणि पेटीकोटचा थोडासा कपडा पकडून सुई धाग्याच्या हेल्पनी व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। तर इथे आपण अशा प्रकारे स्टिच केल्यामुळे जो नाडा आहे तो त्या पेटीकोटच्या कपड्यामध्ये शिवला जाईल आणि यानंतर तुम्ही कितीही जरी नाडा खिचला तरी देखील तो बाहेर निघणार नाही। हे बघा, इथे मी नाड्याला ओढून दाखवत आहे तरी देखील नाडा आत गेलेला नाहीये। त्यानंतरचा नेक्स्ट हॅक हा खूप जास्त युजफुल आहे आणि मला वाटते की हा प्रत्येक लेडीजलाच भरपूर उपयोगी पडेल। तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक ब्लाउज दाखवलेला आहे आणि याच्या पाठीमागच्या साइडला हुक्स दिलेले आहे। जनरली जेव्हा समोरच्या साइडला हुक्स असतात तो ब्लाउज आपण इझिली
स्वतः घालू शकतो। पण जेव्हा मात्र मागच्या साईडला हुक्स दिलेला आहे आणि डीप नेक असेल असा ब्लाऊज घालायला कोणाची तरी हेल्प लागते, कोणाच्या तरी मदतीने आपल्याला त्या हुक्स लॉक कराव्या लागतात। पण बरेचदा आपल्या मदतीला कोणी नसतं, मग तुम्ही त्यावेळेस हा हॅक नक्कीच फॉलो करू शकता। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी ब्लाऊजला जसं उलटे पकडलेले आहे त्यानुसार त्या ब्लाऊजला उलटं पकडायचं आहे आणि कमरेमधून हा ब्लाऊज सर्वप्रथम आपल्याला असा उलटा करून घालायचा आहे। यानंतर याच्या ज्या हुक्स आहेत त्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहे। तर इथे मी हुक्स पॅक करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाऊजला समोरच्या साईडला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे स्लीव्ज आहेत जसं आपण नॉर्मली घालतो त्यानुसार स्लीव्ज घालून घ्यायचे आहे। इथे मी हे ब्लाऊज ड्रेसवर घालून राहिले आहे, त्यामुळे मला त्रास होऊन राहिला आहे, कारण ब्लाऊज हा फिटिंगचा असतो। पण आपण जनरली विदाऊट ड्रेस घालतो तर तुम्हाला हा ब्लाऊज घालताना त्रास होणार नाही। पाहू शकता किती इझिली मी मागच्या हुक्सचा ब्लाऊज विदाऊट कोणाच्या हेल्पनी घातलेला आहे। त्यानंतरचा नेक्स्ट हॅक ब्लाऊजच्या नॉट बद्दल आहे। आजकाल बरेच ब्लाऊजला आपण अशा प्रकारचे नाळे शिवतो, पण जेव्हा आपण स्वतः नाळे बांधतो तेव्हा हे नाळे आपल्याला व्यवस्थित मिळत नाही। या व्यतिरिक्त गाठ देखील टाईटली बांधल्या जात नाही। अशा वेळेस समोरून खालच्या साईडनी असे नाळे पकडायचे आहे, ते तोंडासमोर आणायचे आहे आणि त्याला एक गाठ पाडायची आहे आणि ती गाठ मागच्या साईडला अशा प्रकारे ओढून घ्यायची आहे आणि ओढल्यानंतर तुम्ही तुमच्यानुसार टाईटली गाठ इझिली बांधू शकता। अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊजची गाठ बांधली तर ती खूप टाईटही बसेल आणि तुम्हाला जशी टाईट किंवा लूज गाठ बांधायची आहे तुम्ही बांधू शकता। आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यातच सर्वात जास्त लग्न समारंभ असतात। अशा वेळेस आपण महागडे ड्रेस घालतो, महागड्या साड्या घालतो आणि त्या साड्या किंवा ब्लाऊज आपण वॉश करत नाही। एकतर ते काठापदराचे आणि जाड असल्यामुळे आपल्याला घाम देखील भरपूर येतो। तुम्ही पाहू शकता मी हा ब्लाऊज दाखवलेला आहे, त्याच्या अंडरआर्म्समध्ये भरपूर घाम आलेला आहे। मग अशा वेळेस तुम्ही अशा प्रकारचे स्वेटपॅड यूज करू शकता। मी हे ऑनलाईन बोलवलेले आहे, यामध्ये 12 पेअर आहे आणि प्रत्येक पेअरमध्ये 2 स्वेटपॅड दिलेले असतात। हे स्वेटपॅड आपल्याला फक्त कुठे जायचं असेल लग्न समारंभात वगैरे तर ब्लाऊजचे जे अंडरआर्म्सवाला एरिया असतो म्हणजे काखेतला भाग त्यामध्ये चिपकवायचे आहे। बघा तुम्हाला मी या ब्लाऊजला चिपकवून देखील दाखवते। तर इथे मी 2 पॅड घेतलेले आहे। हे पॅडला असं स्टिकर दिलेलं असतं, हे स्टिकर आपल्याला अशा प्रकारे रिमूव्ह करायचं आहे आणि काखेतल्या भागावर चिपकवायचं आहे। हे पॅड खूप स्मूथ असतात, घातल्यावर तुम्हाला वाटेल देखील नाही की आपण आपल्या काखेमध्ये काहीतरी चिपकवलेलं आहे। यामुळे तो भाग ओला होणार नाही, दिसायलाही छान दिसेल, या व्यतिरिक्त त्यातून घाणेरडी स्मेल देखील येणार नाही। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल की साडी घातल्यानंतर साडीचा जो पाठीमागचा भाग आहे मीन्स खालचा बॉटम एरियाचा काठ अशा प्रकारे घातल्यानंतर फोल्ड होतो। त्यामुळे कित्येकदा आपण आतमध्ये जर दुसऱ्या कलरचा पेटीकोट वगैरे घातला असेल तर तो देखील दिसतो, त्यामुळे तो दिसायला घाण दिसतो। मग यासाठी तुम्ही हा हॅक फॉलो करू शकता। यासाठी तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे। जर तुमच्याकडे डबल टेप असेल तर त्याचा छोटासा तुकडा कट करायचा आहे आणि तो तुकडा तुमच्या पेटीकोट आणि साडीच्या अशा मधातल्या भागामध्ये चिपकवायचा आहे। त्यामुळे काय होईल की साडीचे जे काठ असेल, जे फोल्ड होणारं काठ असेल ते त्या पेटीकोटवर चिपकल्या जाईल आणि ते वारंवार चालताना वगैरे फोल्ड होणार नाही। आणि शेवटी साडीशी रिलेटेड हा हॅक देखील इम्पॉर्टंट आहे। कित्येकदा तुम्ही नोटीस केलं असेल की ब्लाऊज फिटिंगचं शिवल्यानंतर देखील असं शोल्डरवरून खाली उतरतं। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, ब्राचं बेल्ट असतं आणि ब्लाऊज असतं त्याला पकडून तुम्ही सेफ्टी पिन लावू शकता, त्यामुळे ब्लाऊज शोल्डरमध्ये टाईट होईल। या व्यतिरिक्त तुम्हाला ब्लाऊज शिवतानाच एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ब्लाऊजचं जे शोल्डर असतं त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची एक टिकटॉक बटन शिवू शकता विथ बेल्ट। त्यामुळे काय होईल की जेव्हाही तुम्ही ब्लाऊज घालाल हे बेल्ट जे असतं ते ब्राच्या बेल्टमधून काढायचं आहे आणि ही टिकटॉकची बटन बंद करायची आहे। त्यामुळे ब्लाऊज जे आहे ते ब्राच्या बेल्टमध्ये फसला जाईल आणि तुमचं ब्लाऊज शोल्डरच्या खाली उतरणार नाही। तर फ्रेंड्स, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा।